नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. आपण पाहिलं होतं इकडे आता समिताचं श्राद्ध आहे आणि तिच्या श्राद्धामध्ये तिची मुलं तिघही मुलं आता आलेली आहेत आणि युगंधरला श्राद्ध करण्यापासून ते अडवतात. त्या श्राद्धाच्या होममध्ये तिचा मोठा मुलगा जो आहे तो येऊन पाणी ओततो आणि ते श्राद्ध इथे थांबवतो. पण त्यानंतर आनंदीने असं काही केलं की ज्याच्यामुळे तिन्ही मुलांनी आता इकडे युगंधरसमोर गुडघे टेकवले आहेत. आणि जे काही विद्याधरने त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करून दिलेले असतात ते सगळे गैरसमज आनंदीने स्वतः आता दूर केलेत. आणि आता त्यांनी स्वतःहून स्वतःच्या आईचं हवन म्हणजे श्राद्ध वडिलांसोबत पूर्ण केलं. आता नेमकं आनंदीने असं काय केलं की ज्याच्यामुळे त्या तिन्ही मुलांचं मन परिवर्तन झालं आणि तिघांनीसुद्धा आनंदीला आई म्हणून एक्सेप्टसुद्धा केलेलं आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. आपण मंडळी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि मंडळी आजचा खास भाग असा इंटरेस्टिंग आहे म्हणजे आनंदीने आता जे श्राद्ध करण्यासाठी जे हवन करताना मंत्र म्हटला जातो तो मंत्र तिने स्वतः म्हटलेला आहे. तर मालिका खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवली आहे आणि म्हणूनच न चुकता भाग शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी इकडे आता शिर्के जे आहेत ते श्राद्धच्या पूजेसाठी इकडे गुरुजींना घेऊन आलेले असतात. तर मंडळी आपण पाहिलं की गुरुजी आजारी असल्यामुळे आता इकडे पूजेसाठी हवनासाठी गुरुजींचा मुलगा आलेला आहे. इकडे शिल्पा जी आहे ते आल्यानंतर त्यांचं स्वागत करतात आणि तेवढ्यात आता तिथे आनंदीसुद्धा येते. ते गुरुजी लगेच आनंदीला म्हणतात की नमस्कार मालकीनबाई. तेवढ्यात आनंदीसुद्धा म्हणते की नमस्कार आणि म्हणते की ऐका ना, माझी एवढी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला मालकीनबाई म्हणू नका. काय ना, गळ्यात कोणी मंगळसूत्र घातलं म्हणून कोणी मालकीन होत नाही आहे. खरं तर मी ह्या घरची मालकीन होण्याच्या लायकीचीसुद्धा नाही आहे. मुळात तेवढी माझी लायकीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज मला तुम्ही मालकीनबाई नका म्हणून. त्यावर आता इथे लगेच शिर्के म्हणतात, वा वा आनंदी, काय बोलतेस तू? आणि शिर्के लगेच शिल्पाला म्हणतात की शिल्पताई पाहतेस ना आनंदी काय म्हणते ती. त्यावर आता हे गुरुजी म्हणतात की हो हो, चला आपण लगेच पूजेची तयारी करून घ्या, उशीर होतोय, मला आणखीन पूजा आहेत तिकडे सुद्धा जायचं आहे. त्यावर आता ही शिल्पासुद्धा म्हणते की चला चला लवकर पूजेची तयारी करा सगळ्यांनी. आणि इकडे आता रूममध्ये धनश्री आहे ती इकडे विद्याधरला उठवत असते. विद्याधरला म्हणते, अहो उठा, अजून काय लोळत बसलाय, तुम्हाला माहीत नाही का आज घरी काय आहे ते, समिताताईंचं श्राद्ध आहे, सगळी तयारी सुरू झाली आहे खाली आणि तुम्ही अजून इथे लोळत पडलात. पण आता हा विद्याधर काही उठायला तयार नसतोय. धनश्री म्हणते, अहो काय करताय, उठा ना हो. विद्याधर मात्र आज लाडात येऊनच धनश्रीशी म्हणत असतो, धनु काय सकाळ सकाळ कटकट सुरू आहे तुझी? अगं मला माहिती आहे आज श्राद्ध आहे ते, म्हणूनच मी इथे लोळत बसलोय, कशाला कटकट करतेय? धनश्री म्हणते, अहो माहिती आहे, मग तुम्ही असं काय करताय? श्राद्ध सुरू आहे, खाली गुरुजीसुद्धा आलेत आणि तरीसुद्धा तुम्ही इथे लोळत पडलाय. उठा आणि जा, लगेच फ्रेश होऊन घ्या आणि आपण दोघंसुद्धा बाहेर जाऊ. आता विद्याधर म्हणतो की बाहेर जायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. धनश्री आता त्याच्या जवळ येते आणि म्हणते की अहो असं काय करताय, समिताताईंशी तुमचं काय वैर आहे, त्यांनी काय तुमचं बिघडवलंय? आता हा विद्याधर उठतो आणि म्हणतो की आज आहे ना, आज मी खूप मोठं वादळ आणणार आहे. असं वादळ आणणार आहे की त्या युगंधरचा चेहरा काळा पडणार आहे. तर आता ही धनश्री जवळ येते आणि म्हणते की अहो मी तुमच्याजवळ हात जोडते, पण किमान आजच्या दिवशी तरी असं काही करू नका. अहो समिताताईंचं श्राद्ध आहे, त्यांनी काय तुमचं बिघडवलं आहे? त्यावर आता विद्याधर म्हणतो, समिता वहिनीने माझं काय बिघडवलं नाही, पण काय आहे, मी असं जर काही केलं ना समिधा वहिनीच्या कार्यामध्ये आणि मी जर असं काही केलं की युगंधर दादाचा चेहरा कसा काळवडणार आणि त्याचा चेहरा काळवडला ना की माझ्या हृदयाला कसं एकदम थंडगार वाटतंय, असं आता तो म्हणत असतो. आणि पण तिकडे आता ही धनश्री म्हणते, हो मी तुमच्यावर कृपा करते, पण आजचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, प्लीज असं काही करू नका. पण आता हा विद्याधर ऐकतो कसला? धनश्रीला आताच टेन्शन आलंय की नक्की नेमकं काय करणार तरी काय आहेत. इकडे खाली आता हवन करण्याची सगळी तयारी झालेली असते आणि गुरुजी म्हणतात की चला चला पटापट आवरा, सगळं लवकर तयार करा, मला आणखीन दुसऱ्या पूजेला सुद्धा जायचं आहे. पण आता तेवढ्यात जी शिल्पा आहे ती सुद्धा म्हणत असते की लवकर पटापट आवरा, काय करताय काय तुम्ही, अजून पूजेची तयारी झाली नाही आहे. आणि तेवढ्यात आता तिथे मध्येच आनंदीसुद्धा उभी असते. ती आनंदीला म्हणते, इथे तोंडाकडे काय बघत उभी राहिली आहेस, जा गुरुजींसाठी चहा नाश्त्याचं बघ. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की नाही नाही, आता चहा नाश्त्याचं काही बघू नका, मला खूप उशीर होणार आहे, तुम्ही काम करा, त्यापेक्षा लवकर लवकर पूजेची तयारी करा, म्हणजे माझी पूजा लवकर उकरून मी दुसऱ्या पूजेला जाईन. आता आनंदी बिचारी पुन्हा तिथेच उभी राहते. तेवढ्यात आता ही शिल्पा म्हणते, अगं गुरुजी नाही म्हणले म्हणून तू इथेच तोंड बघत उभं राहणार आहेस का? आपल्या घराची रीत आहे, कोणी नाही म्हटलं तरी पण चहा नाश्ता द्यायचा म्हणजे जायचा. आनंदी म्हणते की हो शिल्पाताई. आणि आता आनंदी तिथून निघून चाललेली असते. गुरुजींचं पुन्हा तेच चाललंय की अरे काय तुम्ही करताय, आवरा पटापट. त्यावर शिल्पाचं सुद्धा आता तेच सुरू असतं, किती वेळ लावतात हे लोक. मी आधीच सांगून ठेवलं होतं की पूजेची तयारी आधीच करून ठेवा, नंतर उशीर व्हायला नको.
तेवढ्यात आता इथे गुरुजींना एक फोन येतो आणि गुरुजी फोनवर म्हणत असतात की हो हो, इथलं कार्य पूर्ण झालं की मी लगेचच तिकडे येणार आहे, जास्त उशीर होणार नाही आहे, तुम्ही थोडासा धीर धरा. आता गुरुजींना प्रचंड घाई झालेली असते, म्हणजे इथलं श्राद्ध उरकून त्यांना दुसऱ्या पूजेला जायचं आहे. पण आता सगळ्यांनाच असं वाटतं की हे गुरुजी भरपूरच म्हणजे खूपच घाई करतायत. पण असो, गुरुजींचा आता पुन्हा फोन ठेवून झाल्यावर म्हणतात, झाली का पूजेची तयारी? आवरा बरं पटापट पटापट सगळ्यांनी. आणि युगंधर साहेब कुठे आहेत? युगंधर साहेबांना पण पटकन खाली बोलून घ्या. तेवढ्यात आता ही शिल्पा तिथल्या एका नोकर माणसाला सांगते की जा युगंधरला पटकन खाली यायला सांग, त्याला बोलव लवकर. आणि तो सुद्धा आता माणूस तिथून निघून गेलाय. आणि ह्या गुरुजींना मात्र फोनवरती फोन येत आहेत. आता हे शिर्केंना थोडंसं विचित्र वाटत असतं की काय गुरुजी आहे हा, आला नाही तेव्हा फोनवर म्हणजे फोनवर फोन त्याला सुरू झाली आहेत. आणि तेवढ्यातच आता युगंधर खाली येतो आणि पुन्हा आता ते गुरुजी येते म्हणतात, चला चला होमाला सुरुवात करा. आणि त्याने आता होम करायला सुरुवात केलेली असते. युगंधरसुद्धा पूजेवर बसतो आणि आता ते गुरुजी ते युगंधरला आचमन करायला सांगतात, 3 वेळा पाणी घ्या आणि ते 3 वेळा पाणी सोडा. युगंधर तसं म्हणत असतो आणि ते आता जेव्हा मंत्र म्हणायला सुरुवात करतात तेव्हा ते गुरुजी आता मंत्र म्हणजे ते केशवाय महा माधवाय महा ते काय जे म्हणताना काहीतरी चुकीचं म्हणत असतात. म्हणजे जे श्राद्धासाठी जे मंत्र म्हटले जातात ते म्हणतच नाही आहेत. म्हणजे नॉर्मल पूजेसाठी किंवा सत्यनारायणासाठी जे पूजेसाठी जे केलं जातं ते तसं काहीतरी म्हणत असतात. आनंदी ती सगळं ऐकते आणि म्हणते की गुरुजी हे का मंत्र म्हणतात? आज समिताताईंचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाला हे असे मंत्र म्हटले जात नाहीत. हे नॉर्मल पूजेचे मंत्र का म्हणतात गुरुजी? आता सगळ्यांचं मन इकडे प्रसन्न आहे की बाबा समिताचं श्राद्ध होतं आहे. सगळेजण छान असं पूजेला मन लावून बसलेत. पण आनंदीचं मात्र चलबिचल झाली आहे, तिला काही हे पटत नाही आहे. आनंदी पुन्हा एकदा शांत बसते. पुन्हा ते काहीतरी अग्नीमध्ये पाणी वगैरे होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि युगंधर ते करून प्रार्थना म्हणत असतो. आणि पुन्हा आता गुरुजींनी मंत्र सुरू केला आहे आणि तेवढ्यात पुन्हा त्यांना मध्येच फोन येतो. गुरुजी पुन्हा घाईघाईमध्ये तेच म्हणतात की अगदी मी अर्ध्या तासात तिथे पोहोचतोय, काळजी करू नका. आता आनंदीला कळतं की गुरुजी घाई गडबडीमध्ये सगळा मंत्र चुकीचा म्हणतात. मुळात श्राद्धसाठी जो मंत्र म्हटला जातो तो ते म्हणतच नाही आहेत. आनंदी म्हणते की गुरुजी थांबा, तुम्ही ना काहीतरी चुकीचं म्हणताय, खरं तर तुम्ही मंत्र चुकीचा म्हणताय, श्राद्धासाठी हा मंत्र म्हटला जात नाही. आता असं म्हटल्यानंतर सगळेजण आनंदीकडे पाहतात आणि म्हणतात की काय चाललं आहे हा सगळा प्रकार? गुरुजी म्हणतात की तुम्ही माझा ना अपमान करताय. पण आता शिल्पा म्हणते की गुरुजी जाऊ द्या, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही पूजेला सुरुवात करा. गुरुजी आता पुन्हा पूजेला सुरुवात करतात आणि पुन्हा तेच म्हणत असतात, चुकीचा मंत्र म्हणतात. आनंदी म्हणते की नाही, हे असं नाही आहे, गुरुजी चुकीचा मंत्र म्हणतात. आणि पुन्हा म्हणतात की गुरुजी थांबा, मला माफ करा, म्हणजे मी तुमच्या सगळ्यांच्या मध्येच बोलते, पूजेच्या मध्येच बोलते, पण तुम्ही जो मंत्र म्हणताय तो चुकीचा मंत्र आहे. आज समिताताईंचं श्राद्ध आहे आणि श्राद्धासाठी हा मंत्र म्हटला जात नाही. त्यावर गुरुजी म्हणतात, हा माझा अपमान आहे, माझा अपमान होतोय, निंबाळकरांच्या घरामध्ये माझा अपमान होतोय, माझ्या विद्येचा अपमान होतोय. ही मुलगी मला शिकवणार आहे का पूजेसाठी कोणते मंत्र म्हटले जातात आणि कोणते मंत्र नाही म्हटले जात? माझ्या विद्येचा हा अपमान आहे आणि मी ते सहन करणार नाही आहे. विद्याधर मागे बसलेला आहे, तो म्हणतो की अरे बापरे, मी तर वादळ घेऊन येणार होतो, पण त्याच्या आधी या आनंदीनेच काहीतरी वेगळं वादळ आणलं आहे, नक्की काय करते का ही? आता सगळ्यांचं असं झालं आहे की आनंदीचं हे काय चाललं आहे मध्येच. माईनंसुद्धा आधी सुरुवातीला ही गोष्ट खटकते, कारण पूजा सुरू असताना आनंदीने असं मध्येच बोलणं त्यांनाही आवडलं नाही आहे. आणि ही धनश्री तिलासुद्धा, म्हणजे सगळेजण आता आनंदीकडे रागारागानेच पाहत आहेत. आता इथे जे आजोबा आहेत ते सुद्धा आनंदीला म्हणतात, आनंदी बाळा शांत बस, राहू दे, गुरुजींना त्यांची पूजा उरकून घेऊ दे. आणि ते तर पुन्हा गुरुजींना म्हणतात की गुरुजी तुम्ही माफ करा तिला, लहान आहे ती, तुम्ही पूजेला सुरुवात करा. पण आनंदी म्हणते की आजोबा अहो असं नाही आहे, गुरुजी जो मंत्र म्हणतायत तो मंत्र खरं तर श्राद्ध जे असतं त्या श्राद्धाच्या पूजेला हा मंत्र म्हटला जात नाही आहे, गुरुजी पूर्णपणे चुकीचा मंत्र म्हणतात आहेत. आता मात्र हे गुरुजी आणखीनच चिडलेत आणि म्हणतात की ही मुलगी माझा सरळ सरळ माझ्या मंत्रांचा, माझ्या पूजेचा अपमान करते आहे आणि असं असेल तर मी ही पूजा करणारच नाही. त्यावर आता शिल्पासुद्धा म्हणते, अहो गुरुजी असं काय करताय, तुम्ही ह्या मुलीकडे लक्षच देऊ नका बरं. गुरुजी म्हणतात, हो पण ही मुलगी माझा सरळ सरळ इथे सगळ्यांसमोर अपमान करते. आणि आता ही जी शिल्पा आहे आनंदीवर चिडली आणि म्हणते की तू तुझं थोबाड बंद कर, तुला कळते का गं तू काय करतेस ते? आणि ती युगंधरला म्हणते, अरे युगंधर बघ ही मुलगी काय करते ते, तिचं तोंड आवर, ह्या गुरुजींपेक्षा आणि ह्या मोठ्या माणसांपेक्षा हिला जास्त कळतं का? हिला काय अनुभव आहे या मंत्रांचा आणि या पठणाचा? तिचं तोंड बंद करायला सांग. युगंधर काहीच बोलत नाही आहे. आणि गुरुजी म्हणतात की आता माझा जर पुन्हा अपमान होणार असेल तर मी ही पूजा करणार नाही आहे. आणि गुरुजी आता पूजेच्या पाटावरून उठतात आणि युगंधर म्हणतो, गुरुजी हो काय करताय, पूजा तरी पूर्ण होऊ द्या. पण आता गुरुजी म्हणतात की नाही, ज्या ठिकाणी माझा आणि माझ्या विद्येचा अपमान होणार असेल तिथे मी पूजा करणार नाही आहे. आणि ते गुरुजी स्वतः पटापट ते त्यांचं जे काही सामान असतं ते उचलतात आणि रागारागाने आता तिथून निघून जातात. शिल्पा मात्र आता इथे आनंदीच्या जवळ येते आणि म्हणते की काय केलंस तू? अगं समिताचा श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धाची पूजा तू अर्धवट ठेवलीस,
अरे युगंधर पाहतोस ना ही मुलगी काय आहे ती, ही मुलगी दिसते तशी नाही आहे, हिच्या मनात एक आणि तोंडावर एक असतं. प्रत्येक कार्यात ना हिला काहीतरी विघ्न आणायचंच असतं. तिला समिधाचं आजचं श्राद्ध पूर्ण व्हावं असं वाटतच नाही आहे आणि म्हणून तिने हे सगळं केलं. आता धनश्रीसुद्धा मान डोळावते आणि म्हणते की ताई बरोबर बोलताय तुम्ही. आणि आता तेवढ्यात कमी असते ती म्हणजे विद्याधरची. हे विद्याधर पहिले थाटात पाठीमागे बसलेले असतात. आता पुढे येतात आणि म्हणतात, दादा दादा हे काय रे, काय झालं? आज समिधा वहिनीचं श्राद्ध आणि या श्राद्धामध्ये हा एवढा मोठा गोंधळ. आता त्याच्यामुळे ही पूजा अर्धवट राहिली आहे. आता समिधा वहिनीच्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. आणि तो हात जोडताना म्हणतो, समिधा वहिनी माफ करा हो, आम्हाला माफ करा. आज तुमच्या काही आत्म्याला शांती मिळत नसते. आणि त्याची डायलॉगबाजी आता सुरू झाली आहे. म्हणजे आधीच इकडे काहीतरी प्रॉब्लेम वेगळा आहे आणि त्यात त्या विद्याधरचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. आता हा जो रागारागाने जातो युगंधर विद्याधरच्या जवळ आणि म्हणतो की तुझं तोंड बंद कर, काहीही होणार नाही आहे. आणि तेवढ्यात आता तो इकडे पाठीमागे आनंदी जी आहे ती त्या पाटावर जाऊन बसलेली असते आणि तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली आहे. सगळेजण मागे वळून पाहतात. आनंदी आता जो गुरुजी ज्या ठिकाणी बसलेले असतात, म्हणजे गुरुजींचं जे आसन असतं ना, त्या आसनावर जाऊन बसलेली असते पूजेसाठी. आणि तिने ओम म्हणजे ओम म्हणत असं मंत्राला सुरुवात केलेली असते. आणि तेवढ्यात मग सगळेजण मागे वळतात आणि म्हणतात की हे काय? शिल्पा म्हणते, अगं तू काय करतेस हे? गुरुजींच्या जागेवर तू स्वतः जाऊन बसली आहेस. सगळेजण आनंदीकडे आश्चर्याने पाहतात. आणि आता शिल्पा म्हणते की आता त्या गुरुजींना इथून घालून गुरुजींची जागा घेऊन आता तुला महान बनायचं आहे का? तू काय करतेस? पूजेचा अपमान करतेस. आणि ती युगंधरला म्हणते, अरे ही मुलगी काय बरी आहे ना? गुरुजींच्या जागेवर बसून ही काय करणार आहे? हा पूजेचा अपमान आहे असं नाही वाटत का तुला? इकडे आनंदी हात जोडून उभी असते आणि म्हणते की ताई माझं एकदा ऐकून घ्या. मला या पूजेचे म्हणजे या श्राद्धाचे जे मंत्र असतात ते मला माहिती आहेत. आणि आपण पूजेला आत्ता सुरू नाही पूजा केली तर पूजेला उशीर होणार आहे आणि मुहूर्तसुद्धा टळून जाणार आहे. त्यावर आता युगंधरला कुठेतरी आनंदीचं म्हणणं पडत असतं. पण तेवढ्यात आता शिल्पा म्हणते, अगं तू काय करतेस? तुला कळतं आहे का? हे गुरुजींचं काम आहे. ते मंत्र आणि जे काही गोष्टी असतात त्या तुला माहिती आहेत का? आणि तू काय करतेस? अगं हा काही खेळ नाही आहे, खरं खुरं श्राद्ध आहे. एखाद्या लहानपणीचा खेळ खेळण्यासारखं काय तू त्या पाटावर जाऊन बसलेस? उठ आधी तिथून. आता आनंदीचं जे वागणं आहे सुरुवातीला सगळ्यांनाच पोरखळ वाटतो. खरं तर ते आजोबा माई कोणालाच हे पटलं नाही आहे. आता सुनीतासुद्धा म्हणते, अहो आनंदीताई तुम्ही काय करताय? उठा बरं इथून. हे मोठ्या लोकांचं काम आहे आणि असं तुम्ही असा अपमान नाही करू शकत. आणि ती पुन्हा आता इथे आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करते. पण आनंदी मात्र त्या पाठावरून काही उठायला तयार नाही आहे. सुनीता म्हणते, आनंदीताई उठा, शिल्पाताईंचा पारा चढायच्या आधी पुन्हा उठा एकदा. आता इथे माईसुद्धा म्हणतात की आनंदी बाळा काय चाललं हे सगळं तुझं? आणि त्यावर आता ते आजोबा आहेत ते सुद्धा म्हणतात, आनंदी बाळा हा काही लहान मुलांचा खेळ नाही आहे की आपण खोटी खुजी पूजा करतोय. अगं संविधाचं श्राद्ध आहे आणि त्यासाठी मंत्र उपचार ह्या सगळ्या गोष्टी विधिवत व्हायला हव्यात. आणि तुला ह्या गोष्टींचं नॉलेज आहे का? तुला माहिती आहे का हे सगळं? त्यावर आनंदी म्हणते की आप्पा मला हे सगळं माहिती आहे. माझ्या घरीसुद्धा ही पूजा केली जाते माझ्या आईवडिलांची. म्हणजे माझ्या आईवडिलांचं सुद्धा श्राद्ध होतं. काय आम्ही गरीब असल्यामुळे गुरुजींना दान दक्षिणा देणं आम्हाला परवडत नव्हतं. त्याच्यामुळे माझे आबाच ह्या सगळ्याची पूजा करायची, मंत्र म्हणायचे आणि तेच मंत्र ऐकूनसुद्धा आता माझे पाठ झालेत. सुरुवातीला आबा करायचे हे सगळं आणि आता तेच मंत्र ऐकून ही पूजा मी करायचे. त्याच्यामुळे ह्या पूजेला लागणारे विधी मंत्र सगळं मला माहिती आहे. त्यावर आता ही धनश्री आहे तीसुद्धा मध्येच म्हणते, म्हणजे आता तू महान बनणार आहेस का? तू ही पूजा करणार आहे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? या पूजेचं ज्ञान तुला आहे पण त्या गुरुजींना नव्हतं. आता ही मध्येच असं काहीतरी म्हणत असते आणि शिल्पा म्हणते की अगं बस कर तुझं, काय पोरखेळ सुरू आहे तुझा? आणि ती आता पुन्हा ते नोकर आहेत त्यांना म्हणते, तुम्ही बघत काय बसलाय? उठवा तिला, उठवा त्या जागेवरून. पुन्हा आता ही सुनीता आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करते. सगळेजणं तो विद्याधर, धनश्री, शिल्पा सगळेजणं आनंदीला चारही बाजूने काही ना काहीतरी बोलत असतात. आता ही सुनीतासुद्धा आनंदीला त्या पूजेवरून उठवण्याचा प्रयत्न करते. पण आनंदी मात्र तिथून काही उठत नाही आहे. आणि आता इथे पुन्हा एकदा जी आनंदी आहे ती मालक साहेबांना म्हणते, मालक साहेब मी खरं सांगते आहे, मला ह्या पूजेची सगळे विधी माहिती आहेत, सगळे मंत्र माहिती आहेत. ही पूजा पूर्ण निर्विघ्नपणे व्हायची गरज आहे. आणि आता तेवढ्यातच युगंधरमध्येच म्हणतो की ती काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या. शिल्पा म्हणते, अरे युगंधर आता तू ह्या मुलीचं ऐकणार आहेस का? आता ते जे आहेत आप्पा ते सुद्धा म्हणतात, आनंदी बाळा ऐक माझं, उठ बाळा, हे काम तुझं नाही आहे. त्यावर आता शिल्पासुद्धा म्हणते की आजपर्यंत कधी कुठल्या मुलीने किंवा कुठल्या बाईने पूजा मंत्रपाठ केलेलं ऐकले का तुम्ही? पूजा ही गुरुजींच्याच हातून केली जाते. त्यावर आता युगंधर म्हणतो की बस थांबा सगळ्यांनी, असं कुठेही लिहून ठेवलं नाही आहे की पूजा ही गुरुजींच्याच हातून झाली पाहिजे. आणि जर ती म्हणते आहे की तिला सगळे मंत्र आणि सगळे रीतिरिवाज तिला जर माहिती आहेत
तर तिला म्हणू दे. आता युगंधर असं म्हटल्यानंतर बाकी शिल्पा वगैरे सगळे म्हणतात, तरी युगंधर तू काय म्हणतोयस? युगंधर म्हणतो की आत्ता वाजले किती आणि पूजा ही 12 वाजायच्या आत व्हायला पाहिजे. पूजेचा मुहूर्त टळून गेलाय. आता आपण नवीन गुरुजी बोलावले तर त्यांना यायला किमान साधारण 1-1.5 तास लागेल आणि पूजेची वेळसुद्धा टळून जाणार आहे. आणि महत्त्वाचं काय आहे की पूजा वेळेत होणं. आणि ह्या मुलीला जर सगळं माहिती आहे, मंत्र येत आहेत, तर काय हरकत आहे? आणि तो आता आनंदीला म्हणतो की मंत्र म्हणायला सुरुवात कर. आणि युगंधर आता पूजेच्या ठिकाणी येऊन बसतो. विद्याधरचा चेहरा आता इथे पडलाय बरं का. तर मंडळी आता युगंधर इथे पूजेवरती बसतो. आनंदी सुरुवातीला मंत्र म्हणते. मंत्र म्हणून झाल्यानंतर ती समिधासोबत प्रार्थना करते आणि हे श्राद्ध कशासाठी आपण करतोय ते सुद्धा आता समिधाला सांगते. आणि आमची पूजा तू मान्य करून घे आणि जिथे कुठे आहात तिथे तुम्ही आनंदी राहा असं ती सुरुवातीला सांगते आणि श्राद्धला सुरुवात करते. सुरुवातीला युगंधरला आता 3 वेळा आचमन करायला सांगते. युगंधर आनंदीने सांगितल्याप्रमाणे तो आता प्रार्थना म्हणतो आणि 3 वेळा आचमनाला सुरुवात करतो. आचमन झालेलं असतं आणि आता आनंदीने खऱ्या अर्थाने पूजेला सुरुवात केली आहे. आणि ती आता मंत्र जे म्हटले जातात श्राद्धसाठी तेच मंत्र म्हणायला आनंदीने सुरुवात केली आहे. आणि ते सगळं बघून आता युगंधरला आश्चर्य वाटतं की ह्या मुलीला कसं काय एवढं सगळं माहिती आहे. म्हणजे गुरुजी चुकू शकतो पण ही मुलगी अगदी परफेक्ट म्हणते. माईंनासुद्धा खूप छान वाटते की पूजा अगदी खूप छान होते. शिल्पाचा सुद्धा चेहरा पांढरा पडलाय कारण आनंदी ज्या पद्धतीने मंत्र म्हणते तिलासुद्धा सरप्रायझिंग होतं हे सगळं. आता पूजा खूप छान सुरू असते. हवन सुरू झालेलं आहे. आनंदीचं मंत्र उच्चार करणं सुरू झालं आहे. सगळं अगदी व्यवस्थित सुरू असताना इकडे आता जो विद्याधर आहे तो वाट पाहतोय की हे लोक अजून येत कसे नाही आहेत. म्हणजे त्याने युगंधरची जी 3 मुलं आहेत त्यांना फोन करून बोलवलं आहे आणि त्यांच्या एंट्री होण्याची वाट पाहतोय. ती येत का नाही आहेत. म्हणजे हे श्राद्ध पूर्ण व्हायच्या आत त्यांनी इथं यायला हवं अशी त्याची इच्छा असते आणि ही पूजा पूर्ण होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो सतत वाट पाहतोय की काय येत नाही आहेत. पूजा पूर्ण होत चालली आहे. पण तेवढ्यातच आता बाहेर कोणीतरी आल्याचा आवाज झालेला आहे म्हणजे गेटवरती. आणि आता ह्या विद्याधरला समजलं आहे की बाहेर कोणीतरी आले. इकडं आनंदीचं मंत्र म्हणणं सुरू आहे. पूजा छान सुरू आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चांगलं तेज आलेलं आहे. सगळं सुरू असताना अचानकच आता ही विद्याधरची 3 मुलं घरामध्ये एंट्री घेतात. आणि ह्या तिघांची एंट्री आता खूप भारी दाखवली बरं का. एक एक करत तिघंसुद्धा आतमध्ये येतात आहेत. आणि युगंधरला आपल्या विद्याधरला समजले आता हे तिघंसुद्धा आतमध्ये आलेत. आणि इकडे तिने आता काउंटिंग सुरू केलं. 1, 2, 3 असं म्हणत असतो. म्हणजे 3 म्हणायच्या आत त्यांचा तो बॉम्ब फुटणार आहे. आता त्याची मुलं अगदी खूप स्टायलिश आणि खूप भारी दाखवलेत. जणू काही ती परदेशी राहत होते असं वाटतंय. पण मे बी माहीत नाही कुठे राहतात ते आपल्याला पुढे कळेल. आता तेवढा ती तिघंसुद्धा आतमध्ये येतात आणि विद्याधरला मात्र प्रचंड आनंद झालेला आहे. आणि पूजा सुरू असतानाच आता मोठा मुलगा जो पृथ्वी आहे तो पुढे येतो आणि एक कळशीभर पाणी त्या हवनामध्ये ओतून टाकतो. आनंदीचं आणि इकडे सगळ्यांची पूजेमध्ये लक्ष असतं. सगळ्यांचे डोळे बंद असतात. आणि तेवढ्यात आता हवनमध्ये त्या पाणी ओतल्यामुळे सगळीकडे धूर झाला आहे. आणि अचानक हे काय झालं म्हणून सगळेजण आता डोळे उघडतात. आनंदीसुद्धा घाबरते की हा सगळा काय प्रकार आहे. आता आनंदीला तर दिसत नाही आहे पण ह्या हवनामध्ये नक्की पाणी कोणी ओतलं. आणि तेवढ्यात आता जो युगंधर आहे तो सुद्धा स्वतःचे डोळे उघडतो. सगळेजण पाहतात आणि आता ह्या तिघांना बघून त्याला खूप मोठा असा धक्का बसला आहे. युगंधर हा रागात उठला आणि म्हणतो, पृथ्वी काय करतोयस तू? हे काय केलंस हे? अरे आज तुझ्या आईची पूजा आहे आणि ह्या पूजेमध्ये असा विघ्न आणलास तू. होम विझून टाकलास. अरे काय डोकं फिरलंय का तुझं? त्यावर हा आता पृथ्वी म्हणतो की माझं डोकं फिरलं नाही आहे. तुमचं डोकं सगळ्यांचं ठिकाणावर आहे का? ज्या बाईला तू मारलंस तिच्याच श्राद्धाची आज पूजा घालतोय. युगंधर म्हणतो की पृथ्वी तोंड सांभाळून बोल. आज समिधाचं श्राद्ध आहे आणि मला तिच्या श्राद्धामध्ये कोणतंही विघ्न नको आहे. शांत बस. आणि तो सुरुवातीला शांतपणे त्या पृथ्वीला शांत राहायला सांगतो. पण आता त्याची एक एक करत तिन्हीसुद्धा मुलं समोर आलेत आणि तिघांचं सुद्धा हेच म्हणणं असतं की आमच्या आईच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस. तुम्ही आमच्या आईला मारलेलं आहे त्याच्यामुळे हे श्राद्ध तुमच्या हातून होणार नाही आहे. हे सगळं बघून आता विद्याधरला खूप आनंद होतोय आणि त्याची तिन्ही मुलं पण एकदम भारी दाखवली आहेत बरं का. आता हा युगंधर म्हणत असतो की बस करा तुमची ही नाटकं. आणि आता तो आनंदीला पुन्हा म्हणतो की पूजेला सुरुवात कर. होम पुन्हा पेटव. आता तो होम विजलेला असतो पण हा पृथ्वी जो आहे तो म्हणतो की बस, ही पूजा या माणसाच्या हातून होणार नाही आहे. आता या सगळ्या प्रकारामध्ये भरपूर वेळ गेलेला असतो. पुन्हा दुसऱ्यांदा आता ही पूजा थांबलेली असते आणि त्याच्यामुळे शिर्केंना आता हे युगंधर म्हणतो की शिर्के पुन्हा एकदा पुजाऱ्यांना बोलून घे. आणि शिर्केने आता दुसऱ्या पुजाऱ्यांना फोन केला आहे आणि ते पुजारी आलेत. त्यांनी पुन्हा आता होम पेटवला आहे. पुन्हा पूजेला सुरुवात झाली आहे. आणि हे सगळं सुरू असताना पुन्हा आता त्याची मुलं आणि पुन्हा तिघंसुद्धा समोर येतात आणि पुन्हा आता पूजा थांबवतात. युगंधरला काही पूजा करू देत नाही आहेत. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर आहे तो आनंदीला म्हणतो की
आनंदी, तुला माहिती आहे का हे कोण आहेत ते? ही 3 मुलं आहेत, समिधा वहिनी आणि युगंधर दादाची. ही तिघंसुद्धा मुलं त्याचीच आहेत आणि तीसुद्धा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहेत. आता हे ऐकून आनंदीच्या डोळ्यातून अगदी चटकन पाणी येतं. म्हणजे आनंदीला माहीतच नसतं की युगंधर साहेबांना 3 मुलं आहेत आणि एवढं सत्य त्यांच्यापासून लपून ठेवलेलं आहे. तर मंडळी, आता आनंदीसमोर हे एवढं मोठं सत्य आल्यानंतर आनंदी त्याच्यावरती काय निर्णय घेईल हे आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला